ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णाई सायलीला रूममध्ये बोलावते. सायली रूममध्ये येते आणि विचारते की काय पूर्णाई, तुम्हाला बोलवलंस? पूर्णाई म्हणते की हो, मी तुला आता बघ काय दाखवणार आहे. मात्र पूर्णाईने जपून ठेवलेले आता हे भूतकाळातील प्रतिमा, आत्या, रविराज काका आणि तन्वी यांचे लहानपणीचे एकत्र फोटो आहे. तर ते फोटो ती सायलीला दाखवते. सायली त्या फोटोकडे बघत पूर्ण इकडे बघते तर पूर्ण म्हणते की बघ तन्वी, अगं लहानपणी तू किती गोड दिसायचीस, तू अशी काय बघतेस? आता सुद्धा तू गोडच दिसते, अगदी लहानपणासारखी. आणि बघ हा फोटो, यामध्ये जो खुला फुलांचा तू फ्रॉक घातलेला आहे, तर अगदी हट्टे धरून बसली होतीस. फुलांचा फ्रॉक हवा आहे म्हणून. आणि बघ कल्पनाच्या एका साडीचा मी फ्रॉक शिवला आणि तो फ्रॉक तुला दिला. तर हा आहे तो फोटो. तेव्हा आपण माथेरानला गेलो होतो, तेथील हा फोटो आहे. आकडांबरोबर तू धिंगाणा घातला होतास आणि तेथील हा फोटो आहे. आणि बघ हा फोटो नेहमीप्रमाणे चित्र काढत बसली होती. आणि बघ तुला चित्र काढायला फारच आवडायची. आणि हे बघ घरातील कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये आता तन्वी चित्र काढायला बसलीच असेल, हे आम्हाला माहिती होतं. आणि दुसरा एक फोटो दाखवते तर त्या फोटोमध्ये तू लपाछपी खेळत आहे. जेव्हा आता सायलीला तेच अगदी झाडाच्या मागे लपलेली तन्वी आणि चष्मा लपून ठेवलेला हे सगळं काही मात्र आता सायलीला आठवतं. नेमक तोच फोटो सायलीला जो काही स्पष्ट डोळ्यासमोर दिसत असतो, तोच फोटो आता पूर्ण तिला दाखवते. सायलीला तो फोटो बघितल्यानंतर पुन्हा आता त्या क्षणाची आठवण होते. तेव्हा सायली विचार करते की मला जी पाठमोरी मुलगी दिसत होती ती तन्वीच असेल का? पण ती तन्वी मला का दिसत असेल बरं? असा सायली आता विचार करते. तेव्हा पूर्णही विचारते की काय सायली, कुठे हरवलीस लहानपणीच्या आठवणीत? आणि हे बघ तन्वी, अगं माझी लहानपणापासून इच्छा आहे की तुला लवकरात लवकर दिवस जावे म्हणून आणि तुला मुलगी व्हावी. त्यामुळे मला तुझं बालपण आहे तर ते अगदी मन भरून बघता येईल. तेव्हा आता सायली पूर्णाजीला विचारते की अग हे फोटो माझ्याकडे ठेवू का? पूर्णाजी म्हणते की हो ठेव ना, कारण हे फोटो तुझ्याकडेच असलेले बरे राहील. आणि जेव्हा मला पंती होईल तेव्हा तू हे फोटो तिला दाखव. तेव्हा मात्र आता सायली ते फोटोकडे अगदी मन लावून बघत असते. लहानपणीच्या तिच्या त्या आठवणी असतात. त्यानंतर इकडे हा सचिन घर विकण्यासाठी आता एका बिल्डरला घेऊन येतो, कारण त्याला घर विकायचं असतं. आणि हे बघा त्या साहेबांना म्हणतो की तुम्ही तर माझं घर बघितल्यामुळे लवकरात लवकर डील आपल्याला फायनल करता येईल. डील झाल्यानंतर हा व्यवहार आपल्याला पूर्ण करता येईल. त्यावरती आता ते जे आहे क्लायंट ते म्हणतात की हे बघा तुम्ही घराची किंमत जरा जास्त सांगतात. त्यावर आता सचिन म्हणतो की नाही हो, उलट मला पैशांची गरज असेल, यामुळे मी जरा कमी सांगितलेला आहे. म्हणून मी हे सर्व घर विकण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तुम्ही सांगा की स्वतःच घर असं कोण विकतं? एनिवे ठीक आहे, तुमच्यासाठी जर ही किंमत ओके नसेल तर मी दुसरं गिराईक बघू शकतो आणि मला पैसे लगेच हवे आहेत. त्यावरती आता ते म्हणतात की हो ठीक आहे, परंतु तुम्ही दुसरे गिराईक वगैरे बघू नका, मी काय फायनल आहे उद्या दुपारपर्यंत तुम्हाला कळवतो. त्यावरती सचिन म्हणतो की ठीक आहे, पण मी जास्त वाट नाही बघू शकणार. तर ते म्हणतात की ठीक आहे, मी तुम्हाला कळवतो. आणि ते गिराईक निघून गेल्यानंतर आता हा जे काही डिलिव्हरी बॉय आहे तर तो येतो, बेल वाजवतो. सचिन त्याला आतमध्ये बोलावतो. तेव्हा तो म्हणतो की सचिन दीक्षित, तुमचं कुरिअर आलेलं आहे. आणि ती नोटीस देऊन मात्र तो मुलगा निघून जातो. तेव्हा आता सचिन ती नोटीस खोलतोय आणि सचिनने मात्र ती नोटीस वाचल्यानंतर त्याला तर धक्का बसतो. त्याला शॉक होतो, कारण डेसच जे हेअरिंग आहे तर ते उद्याच आहे. आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की हे सगळं इतक्या घाईने होतंच कसं? अर्जुनने या केसवर खूपच जोर लावलेला दिसतोय. त्याला ह्या गोष्टीची कल्पना नसेल या त्याच्या फॅमिली समोर काय वाढून ठेवलेलं आहे. तो स्वतःला म्हणतो की चला सचिन दीक्षित त्या महालाला
आता शेवटची भेट देण्याची वेळ तर आलेलीच आहे. माझा गेम आता मी तिथूनच सुरुवात करेल आता नक्की. याच्या डोक्यामध्ये काहीतरी गेम सुरू असतो त्या सुभेदारांना त्रास देण्यासाठी, आणि त्याची तयारी तो करायला घेतो. त्यानंतर आता इकडे कल्पनाची तयारी सुरू असते. बारशाचा कार्यक्रम तिला करायचा असतो आणि ती विमलला एक यादी लिहून देते आणि ही जपून ठेव, लवकरात लवकर आपण हे सर्व सामान घेऊन येऊया. एवढं तिथे अस्मिता येते आणि कल्पना विचारते की काय अस्मिता, कुठे होतीस आत्ताच? आम्ही या अर्जुनच्या बाळाच्या सामानाची यादी करत होतो आणि बारशाची सुद्धा. तेव्हा आता अस्मिता म्हणते की हो ना, जेव्हा माझं बाळ येणार आहे कळल्यानंतर तू सेम अशीच लिस्ट बनवली होती. आणि तेवढ्यात चैतन्य आणि अर्जुन बाहेर बाहेर येतात आणि तेवढ्यात प्रताप त्याला विचारतो की काय अर्जुन, अरे कसा आहेस, तुझा मूड बरा आहे का? तेव्हा आपल्याला साईने मघाशी बातमी दिली होती ना गोड, एकदम अशी गोड. तेव्हा मात्र तुझा चेहरा बघण्यासारखा झालेला होता. अर्जुन म्हणतो की हो ना, त्यावेळेस जरा टेन्शन झालं होतं, पण आता मी ठीक आहे. त्यावरती अस्मिता म्हणते की हो ना, मग आता आपण सेलिब्रेशनची प्लॅनिंग करूयात. अश्विन म्हणतो की हो ना, सेलिब्रेशन तर होतच राहील, परंतु दादा एक काम कर, तू सायली वहिनीला मात्र एखाद्या जास्त चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन ज्या, मी तुला काही नंबर्स पाठवतो डॉक्टरांचे, तेव्हा तू हो तर त्यांच्याशी बोलून घेऊ शकतो. कल्पना म्हणते की हो ना, हो तर मी सुद्धा तुमच्या सोबत येऊ शकते. त्यावरती अस्मिता तर खूपच एक्सायटेड असते. ती म्हणते की झालं तर, आणि चला आता सेलिब्रेशनची प्लॅनिंग तर व्हायलाच. हो, चैतन्य म्हणतो की बघा ना, हिला किती उत्साह आलेला आहे. त्यावरती अस्मिता म्हणते की हो असणारच, कारण मी बाळाची होणारी आत्या आहे. कत्ता म्हणतो की अगं हो, अगं अस्मिता, आत्याचं काम हे बारशाच्या दिवशी असतं, तेव्हा तिने बोलायचं असतं. अस्मिता म्हणते की हो, मग माझ्या तरी बाळाच्या बारशाच प्लॅनिंग करूयात. तर प्रताप म्हणते की हो नक्की चालेल, घरात काही जरी झालं तरी सेलिब्रेशन झालं याच्याशी मतलब आहे. सगळेजण मात्र खूपच खुश आहे. सगळ्या घर सुभेदारांच्या घरात आनंदाचं एक वातावरण पसरलेलं असतं आणि त्यात म्हणजे आता हा सचिन अगदी म्हणजे संकट बनवून पुन्हा आता या सुभेदारांच्या घरामध्ये प्रवेश करतो. बाहेर आल्यानंतर तो सगळ्या सुभेदारांच्या घराकडे बघत असतो आणि हातामध्ये त्याने एक पेन आणलेला आहे. आपल्या खिशातून तो पेन बाहेर काढतो आणि त्या पेनकडे तो पाहत असतो. तो पेन आपल्या खिशामध्ये लावत आपला चष्मा सावरत मसत तोयातच त्या घराकडे बघतोय आणि स्वतःला म्हणतो की अर्जुन, अरे तू जर स्वतःला खूपच हुशार वकील समजतोस, आता पुरावे कसले गोळा करायचे ते मी तुला दाखवतोच. माझ्या पेनमधील हा पुरावा जे काही काम करणार आहे ना, तो पुरावा मात्र तुम्हाला सगळ्यांना खूपच महागात पडेल. त्यानंतर अर्जुन अस्मिताला म्हणत असतो, अगं हे बघ, आपण सेलिब्रेशन तर करूयात, परंतु त्या अगोदर मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा अस्मिता विचारते की काय अर्जुन सांगणार. तोच लगेच आता टाळ्या वाजवतच आतमध्ये एंट्री करतो. सगळेजण सचिनकडे बघत असतात, ते पण रागाने. तेव्हा अस्मिताला इतका राग येतो, अस्मिता रागाने त्याच्या समोर येते आणि विचारते की तू परत कशाला आलास? या घरात येण्याची हिंमतच तुझी कशी झाली? तेव्हा आता त्या पेनमध्ये असे काहीतरी पुरावे आहेत की मात्र जे काही आता या घरात बोलले जात असतं, काहीतरी रेकॉर्ड वगैरे करून तो घेत असतो. तेव्हा आता सचिन म्हणतो की जशी तुझी मला डिव्होर्स पेपर पाठवण्याची नोटीस केली ना तू, आणि आज तर मला उद्याच्या हेअरिंगची सुद्धा नोटीस मिळाली. तेव्हा प्रताप विचारतो की उद्याच हेअरिंग? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो डॅड, कारण मी अस्मिताला आता तेच सांगणार होतो. मी तेवढ्यात सायली पूर्णाजीच्या रूममधून बाहेर येते. सचिन विचारतो की का, आणि आता तुम्ही चेहरे पाडण्याचे अभिनय का करतात असे. मात्र तो उलट सगळ्यांना प्रश्न विचारत असतो. येण्या अगोदर तर तुमच्या सेलिब्रेशनचे गप्पा सुरू होत्या, आणि आता काय झालं? मग तुम्ही आमच्या डेस सेलिब्रेट करता की काय? सगळेजण रागाने त्याच्याकडे बघत असतात. सायली म्हणते
की हो आणि सायली सगळ्यांच्या समोर येते आणि म्हणते की हो ना, तुम्ही आता असा ह्या अस्मिता ताईंच्या आयुष्यातून जावं. ही आमची सगळ्यांचीच आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्यामुळेच आम्ही हे सेलिब्रेशन करत आहोत. तुम्ही गेल्यानंतर बाळाच्या आयुष्यामध्ये जे काही घडणार आहे ना, तर ती गोष्ट साजरी करण्यासारखी नाही. आणि हे पग तुम्ही आता निघाले तरी चालेल. तेव्हा आता अर्जुन पुढे येतो. अर्जुन म्हणतो की ऐकलं असेल तर आता तू येथून गेला तरी चालेल, त्यामुळे इथून तू निघायचं निघतून. तेव्हा आता हा सचिन खूपच चाप्टर असतो. तो मात्र आता ह्या फेनमध्ये काहीतरी करून घेतलं. त्याने असतं तशी सिस्टीम आणि तो मुद्दा मात्र काही बोलत नसतो. आता सगळं काही यांच्याकडून बोलून घेत असतो. तेव्हा सायली म्हणते की कसला विचार करतात तुम्ही, तुमची पावलं सुद्धा या घरात लागायला नकोय आणि तुम्ही मात्र आम्हाला घरात नको आहात. हे तुम्हाला किती वेळे सांगायचं. किंवा सचिनला मात्र खूपच आनंद होत असतो. त्याला हेच वाटतं. तो मनात म्हणतो की हो बोल ना सायली, बोलत रहा. आणि मला तर हेच हवं आहे, अपेक्षित तेच आहे की तू बोलावं, कारण तुझा शब्द आणि शब्द मी रेकॉर्ड करत आहे. अर्जुन म्हणतो की हो, जे काही बोलायचं असेल ते उद्याच्या हेअरिंगमध्ये बोलायचं, चल आता इथून निघायच. आता सचिन म्हणतो की मी येथे अस्मिताला जाब विचारण्यासाठी आलो. त्यावरती आता अश्विन विचारतो की कसला जाब रे. मुद्दा म्हणतो की मी तर कधी डिव्होर्स मागितलेलाच नव्हता. मला तर माझ्या बाळासोबतच राहायचं होतं आणि माझ्या बाळाला मात्र त्याच्या वडिलांची गरज आहे. परंतु तुम्ही मात्र आता अस्मिताचे कान भरलेले आहेत. तिला मात्र माझ्याबद्दल नको नको त्या गोष्टी तुम्ही ऐकवलेल्या आहेत. त्यामुळे अस्मिताने सुद्धा आता हेच ठरवलेलं आहे की तिला डिव्होर्स हवा आहे. अस्मिता म्हणते की हो, मीच ठरवलं, परंतु कोणी माझे कानच भरलेले नाहीत, कारण मला तुझ्यासारख्या माणसाबरोबर राहायचंच नाहीत. तेव्हा सचिन लगेच म्हणतो की हो ना, बरोबरच आहे, कारण आता तुला दुसऱ्याच माणसाबरोबर आयुष्य काढायचं आहे. तर तेव्हा आता सगळ्यांना इतका राग येतो. सगळेजण मात्र आता ह्या सचिनवर दात खात असतात. सचिन लगेच आता चैतन्याच्या समोर येतो आणि म्हणतो की हो ना, मी इथे येण्या अगोदरच मला माहिती होतं, हा चैतन्य मात्र येथेच हजर असणार. आणि शेवटी तसेच झाले की जेथे अस्मिता तेथे चैतन्य. आणि चैतन्याला म्हणतो की काय रे, तुला स्वतःच घरवीर नाही का? बघाव, तेव्हा तो इथेच पडलेला असतो. सुभेदारांच्या घरामध्ये प्रतापला फारच राग येतो. प्रताप मात्र जोरात सचिनवर ओरडतो, हे बघ सचिन, तोंड सांभाळून बोल आणि हे बघ, तुझी ही बडबड आहे तर ती बंद करायची. मागच्या वेळेस मी तुझं बोलणं ऐकून घेतलं होतं, कारण तुझ्या बोलण्याचा मला धक्का बसला होता म्हणून मी ऐकलं होतं. आता एक गोष्ट तू लक्षात ठेव, तुझा एकही शब्द मी ऐकून घेणार नाही. तेव्हा सचिन म्हणतो की हो ना, बरोबरच आहे. जेव्हा आपली लफडी आपल्याला समोर ऐकायला येतात ना, त्यावेळेस तर आपल्याला रागच येत असतो. चोरून दूध पिताने मात्र मांजराला हे वाटतं की त्याला कोणीही बघत नाही, कारण त्याने डोळे मिटलेले असतात. अख्खं जग बघत असतं की ते मांजर काय करतं म्हणून. आणि हे बघ, तू माझ्या संसाराला आग लावलीस, त्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील. म्हणून तो चैतन्याला मुद्दाम धमकावतो, कारण चैतन्य काय बोलतो काय नाही, आणि तो नेमकं बरोबर बोलत असतो. जे काही आता हे कोर्टामध्ये त्याला सिद्ध करायचं असतं, म्हणून तो मात्र आता काही पॉइंट असं घेतो की सगळ्यांना मात्र तो म्हणजे त्याचा राग आहे आणि मुद्दाम त्याला घराच्या बाहेर काढलेला आहे असं त्याला कोर्टात दाखवायचं असतं. आणि तसं तो आपल्या पेनमध्ये सगळं रेकॉर्ड करून घेत आहे. आणि तो आता चैतन्याला हे जेव्हा बोलतो तेव्हा सगळेजण रागाने त्याच्याकडे पाहत असतात. आणि चैतन्याला तो वारंवार म्हणतो की त्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील. तेव्हा कल्पना म्हणते की तुझी इतकीच हिंमत झाली का, आमच्याच घरामध्ये येतो आणि आम्हालाच धमकावतो. तेव्हा सायली म्हणते की अस्मिता ताई, आता याला तर अजिबात सोडायचं नाही. याच्याकून मात्र तू इतकी फोडगी घे की बाळाला कुठल्याच गोष्टीची कमतरता पडली नाही पाहिजे. त्याला मात्र याच्या कर्माची शिक्षा भोगावीच लागेल. तेव्हा आता सचिन म्हणतो
की वेल, तुम्ही सगळ्यांनी मात्र माझ्या विरुद्ध जो काही जोर तुम्हाला लावायचा असेल तोच जोर लावू शकतात. ती कशालाच घाबरणार नाही, लक्षात ठेवा, कारण माझी बाजू सत्याची आहे, लक्षात ठेवा. आणि अर्जुनला म्हणतो की हो अर्जुन, तू मगाशी काय म्हणाला की उद्या कोर्टात भेटूयात, ठीक आहे, भेटूयात आपण उद्या कोर्टामध्ये. आणि रागाने मात्र आता अस्मिता त्याच्याकडे बघत असते. तेव्हा सचिन म्हणतो की हो भेटूयात उद्या आणि तिथून निघून जातो. तेव्हा अश्विन म्हणतो की याची बाजू सत्यजीची आहे हे बोलताने तरी लाज वाटते का याला सगळ्यांना. मात्र ह्या सचिनचा फारच राग येतोय. प्रताप म्हणतो की हो नाथ, हा माणूस आला की प्रत्येक वेळेस त्याची लायकी दाखवून देतो. आणि आता अर्जुन हा अस्मिताला म्हणतो की अस्मिता ताई, सचिन असंच वागणार होता हे आपल्याला माहिती होतं, त्यामुळे कोर्टामध्ये तो वाटेल ते कसं करू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्रास करून घेऊ नकोस. आता सायलीला चक्कर येत असते. सायली डोक्याला हात लावून उभी असते. तेवढ्यात अर्जुनच लक्ष सायलीकडे जाते आणि लगेच अर्जुन सायली जवळ येतो. सायली काय होते आणि कल्पना हे सगळेजण धावतच सायली जवळ येतात. आता सायलीला खाली बसवतात. विमलला काहींनी पाणी आणायला सांगतात. तेव्हा आता सायली पाणी वगैरे पिते. तर अर्जुन विचारतो की काय झालं सायली, तुला काय होते. तेव्हा सायली म्हणते की अचानक मला असं गरगर सारखं होतं. तेव्हा कल्पना म्हणते की सायली, हे बघ, या सगळ्याच तुला खरंच खूप ताण येतोय, त्यामुळे तू वर खोलीमध्ये जा आणि आराम कर. अस्मिता म्हणते की अर्जुन आणि सायली, बघा ना, तुम्हाला मात्र तुमच्या गुड न्यूजचा माझ्यामुळे आनंद सुद्धा घेता येत नाही. घरामध्ये जे काही घडत आहे सगळ्या वातावरणामुळे तुमच्यावर सुद्धा परिणाम होतो. सायली म्हणते की अस्मिता, अग प्लीज तू असं वाईट वाटून घेऊ नकोस. तेव्हा अर्जुन म्हणतो की चल वरती जरा आराम करूयात. तेव्हा सायली म्हणते की अहो हे बघा, तुम्ही अस्मिता बरोबर थांबा, मी खोलीमध्ये जाते, माझी काळजी करू नका. तेव्हा आता विमलताई म्हणतात की हो ना, मी सुद्धा तुमच्या बरोबर येते. त्यावरती कल्पना म्हणते की देव आपल्याला कोणताच आनंद का मिळून देत नसेल. त्यावेळेस आता प्रताप म्हणतो की हे कल्पना, ही वेळ मात्र रडण्याची नाही, आता आपल्याला सगळ्यांना स्ट्रॉंग राहायला हो. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो येस मम्मा. आणि अस्मिता ताई, हे बघ, मला मात्र तुझ्याशी उद्याच हेअरिंगबद्दल बोलायचं आहे, आपण आतमध्ये बसून बोलूयात. तेव्हा आता अर्जुन आणि अस्मिता मात्र अस्मिता ताईच्या रूममध्ये बोलायला येतात. अर्जुन आता अस्मिता ताईला म्हणतो की बघ ना, सचिनचा टिट्यूड बघितलास का, आणि तसाच टिट्यूड मात्र तो कोर्टामध्ये सुद्धा दाखवू शकतो. तो आत्ता जे काही इतकं खोट बोलला तसंच तो कोर्टामध्ये खोट सुद्धा बोलू शकतो. आणि हे बघ आता अस्मिता ताई, तुला या सगळ्यासाठी मात्र स्ट्रॉंग राहावं लागेल आणि तुला सगळं काही स्ट्रॉंग राहून हँडल करावं लागेल. त्याने जे काही तुझ्यावर आरोप केलेले आहेत त्यामुळे तुला खरंच खूप वाईट वाटलं असेल. त्याने तुझ्या आणि चैतन्याच्या नात्यावर जे घाणेरडे आरोप केलेले आहेत आणि ते आरोप तो उद्या कोर्टामध्ये सुद्धा करणार आहे. तुलाच काहीतरी आम्हाला सुद्धा ऐकवणार नाही. तरी सुद्धा मात्र अस्मिता ताई, तुला या सगळ्याचा विचार न करता स्ट्रॉंग राहायचे आहे. तेव्हा अस्मिता म्हणते की हो ना, मला आता दुसऱ्याकडे म्हणजे काही पर्याय तर माझ्याकडे उरलेला नाहीच. काही झालं तरी बाळासाठी मला स्ट्रॉंग राहावंच लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो ना, मी त्या सचिनला असे अद्दल घडवेल की तो आयुष्यभर नाही विसरणार. आणि हे बघ, हे केस सुरू असेपर्यंत तुला असं सुद्धा वाटेल की हे सर्व काय चाललेलं आहे आणि तुला काय काय ऐकून घ्यावं लागतं, हे असं बरंच काही होईल. तेव्हा अस्मिता म्हणते की हो, या सगळ्यासाठी माझी तयारी आहे, कारण त्या सचिनने आता सगळ्या लिमिट क्रॉस केलेल्या आहे. तर आणि म्हणून मात्र मी डिव्होर्स घेण्याच ठरवलेलं आहे. आणि आता मात्र जे काही घडेल ना, तर त्यासाठी मात्र मला तोंड द्यावंच लागेल. आणि हे बघ, आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहात. तेव्हा आता अस्मिता म्हणते की हो ना, तुम्ही सगळेजण माझ्या सोबतच आहात, म्हणूनच मला शेवटी धैर्य येतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ, एक भाऊ म्हणून मी तुला शब्द देतोय, सचिनने मात्र
तुझ्यासोबत आणि तुझ्या बाळासोबत जो अन्याय केलेला आहे याची शिक्षा मात्र मी त्याला देणार म्हणजे देणारच. तेव्हा आता अर्जुन सुद्धा खूपच भडकलेला असतो. तेव्हा अस्मिता लगेच आता अर्जुनच्या मिठीत येते आणि रडत असते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अस्मिता ताई प्लीज रडू नकोस. तेवढ्यात मात्र बाळ आता रडायला सुरुवात करते. आता बाळ रडत आहे. अस्मिता लगेच उठते, आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि बाळाला घेऊन ते आता तेथे अर्जुन जवळ बसायला येते. बाळाला नादी वगैरे लावते. बाळाला प्रेमाने विचारते की काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो की बाळा तुला माहिती आहे का तुझा हा मामा मात्र बाबा होणार आहे. पण त्याला एक नाही तर दोन मुलं असतील. एक तू आणि एक तो येणारा. बाळा मीला कधी अंतर नाही देणार आणि बाळा मी तुला खरंच कधी काही कमी पडून नाही देणार. आणि मस्त गोड बाबाचा बाळाचा पापा घेतो. तेव्हा आता बाळ रडायला सुरुवात करते. हा अस्मिता विचारते की बाळा काय झालं. अच्छा तुला मामाकडे जायचं आहे का. आणि आता अर्जुनला काही बाळाला घेता येत नसत. तो म्हणतो की नको अस्मिता ताई. अस्मिता ताई म्हणते की हो तुला आता शिकायचं आहे बाळाला कस घ्यायचं आहे. आणि चल मानेकडे बघ. आता मान व्यवस्थित धर आणि तो बाळाला घेतो. तर अस्मिता म्हणते की बघ ना अरे तुला छान जमत आणि तू उगाच घाबरतो. तेव्हा तो बाळाला जवळ घेतो. बाळ त्याच्याकडे बघून हसं असतं. अर्जुनाला तस खूपच छान वाटत असतं. त्यानंतर सायली आता रूममध्ये झोपलेली आहे आणि तिला झोपेमध्ये आता पुन्हा ते खोटो बघितल्याच क्षण आठवतो आणि तिला ते स्वप्न पडत आणि तिला ती मुलगी दिसत असते. ती म्हणते की अगं थांब ना थांब ना अगं थांब. आणि कोण आहेस तू. तुम्हाला का दिसतेस असं तिला विचारत असते. अगं पडू नकोस थांब ना अगं थांब असं सायली आता झोपेतच करत असते. आणि का पडतेस तू. अगं काय झालं का पडतेस. पडू नकोस थांब. थांब ना जोरात सायली आता ओरडते. तेव्हा सायली उठून बसते तर तिला पूर्ण आजीने भेलेले ते खोटो आहे तर ते खोटो आठवतात आणि त्या फोटोची तिला आठवण झाल्यानंतर तिच्या डोळ्यासमोर ते सगळे काही खोटो वगैरे येतात. तेव्हा सायली लगेच उठते आणि सायली उठून मात्र कपाटातील ते खोटो वगैरे आहे तर ते लगेच घेते. आणि सायली त्या खोटोतील आता ती मुलगी आहे तर त्या मुलीला पाहते. आणि सायली आता म्हणते की ही तर तीच मुलगी आहे. तीच मुलगी आहे की जी मुलगी मला सतत दिसत राहते. झाडाखाली चष्मा लपवणारी मुलगी सुद्धा हीच होती. आणि ही तर तन्वी आहे. आणि मग पूर्ण आजी बरोबर तन्वी असल्याच नाटक करण्यापलीकडे या मुलीशी माझा कोणता संबंध असेल. हीच मुलगी मला सारखी सारखी का आठवत असेल. तेव्हा सायली पुन्हा ते आठवण्याचा प्रयत्न करते. नक्की ह्या मुलीशी माझा काय संबंध असेल. आणि तेवढ्यात मात्र आता इकडे जेलमध्ये ही प्रतिमा आहे तर ती प्रतिमा मात्र आवाज देत असते की मॅडम मॅडम. कॉन्स्टेबल मॅडमला आवाज देत असते की कोणी आहे का. आहे का कोणी. आणि तेव्हा तिला ती समोर कॉन्स्टेबल मॅडम दिसते आणि ती म्हणते की इथे इथे या जरा इकडे या माझ्याकडे. तेव्हा मात्र आता ती कॉन्स्टेबल मॅडम हिच्यावर रागवते. काय तू आम्हाला लवकर समजतेस का. आमच्यावर ऑर्डर सोडते. इथे या म्हणून. त्यावरती आता प्रिया म्हणते की हे बघा अहो तसं नाही. चुली म्हणजे मला तुमची छोटीशी मदत हवी होती. यासाठी मी तुम्हाला बोलावलं. त्यावरती ती कॉन्स्टेबल विचारते की कसली मदत तुला हवी आहे. प्रिया म्हणते की काही करून माझ्या घरच्यांना मी प्रेग्नेंट आहे असा निरोप द्यायचा आहे आणि त्यासाठी मला काय करावं लागेल ते सांगा बरं. त्यावरती आता लगेच त्या मॅडम म्हणतात की तू एक काम कर. तुझ्या वकिलांशी बोलू शकते आणि तेच तुला सांगतील की काय करायचं आहे. प्रिया म्हणते की वकील तर माझ्याकडे नाहीच आणि माझ्यासाठी दुसरं कोणी बाहेर वकील बघेल असं सुद्धा माझ्या बाजूने कोणीच नाही. त्यामुळे तुम्हीच आहात की प्लीज माझी मदत करू शकतात. बाहेरच्यांना कळलंच नसेल की मी गरोदर आहे तर माझ्या मदतीला खरंच कोणी येणार नाही. म्हणून प्लीज खर्च मला तुमच्या मदतीची गरज आहे. प्लीज तुम्ही मला मदत करा. 2 जीवाच्या बाईसाठी
तुम्ही मदत सुद्धा नाही करणार का? तेव्हा ती कॉन्स्टेबल म्हणते की हो, नाटक करू नकोस, शांत बस. तेव्हा आता प्रिया म्हणते की प्लीज सांगा ना मला काहीतरी, असं काहीतरी म्हणजे माझ्या घरच्यापर्यंत हे सगळं पोहोचेल म्हणून. आणि हे बघा, अहो माझ्या बाळाच्या भविष्याचा प्रश्न आहे. आणि जर माझ्या सासरच्या माणसांना कळाले नाही मी प्रेग्नेंट आहे, तर खरंच कोणी माझ्या मदतीला नाही येऊ शकत. आणि आता प्रिया तिच्या समोर हात जोडते आणि म्हणते की एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीला मदतीला येऊ शकते. तुम्ही सुद्धा एक आई असताल, आणि आई असून म्हणजे तरी सुद्धा तुम्हाला माझ्या बाळाची दया येत नाही का? प्लीज. म्हणून आता ती त्या कॉन्स्टेबलचे पाय सुद्धा धरते, तिला खूप अगदी हात जोडून विनवणे सुद्धा करते. प्लीज, मी तुमच्या पाया पडते, माझी मदत करा हो प्लीज. ताई हो, असं करू नका प्लीज, माझी मदत करा प्लीज, असं करू नका. आता रडण्यात सुद्धा नाटक करते. तेव्हा ती कॉन्स्टेबल तिला हाताला धरते आणि उठवतेचे हात मात्र बाजूला घेते आणि ठीक आहे ठीक आहे असं म्हणते. हे बघ, मी जेलर साहेबांशी बोलते, तुला तुझ्या घरी निरोप पाठवायचा आहे ना? आणि ते मात्र परवानगी देतात की नाही मी पाहते. तेव्हा आता प्रियाला खूपच आनंद होतो. तिथे बाईला थक्यू थक्यू करत असते, हात जोडत म्हणते की खरंच तुमचे खूप उपकार झाले. तो जरा लवकर विचारा प्लीज, माझी एवढी मदत करा. त्यानंतर मात्र आता इकडे हा सचिन म्हणत असतो की त्या सुभेदार फॅमिलीने आणि त्या अर्जुनने माझी पूर्णपणे बदनामी केलेली आहे. त्यांना मला डिवोर्स द्यायचं नाही, तर तिला पोटगी हवी आहे. आता मला सांग की माझ्या डोक्यावर इतकं कर्ज असताना अस्मी माझ्याशी असं वागूच कसं शकते? आणि मात्र सचिन आता साक्षीला सांगत आहे. तेव्हा आता साक्षी म्हणते की अरे, पण तरी सुद्धा ती अस्मिता तुझ्याशी असं वागूच कसं शकते? आणि सचिन, तिला तर माहितीच आहे की तुझं तिच्यावर प्रेम नाही म्हणून. त्यावरती सचिन म्हणतो की हो, तिला चांगलंच माहिती आहे आणि तिला हे सुद्धा माहिती आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे, आणि तिला मात्र आपल्याला एकत्र येऊन द्यायचं नाही, यासाठी ती हे सर्व करत आहे. तर आणि या सगळ्यामध्ये मात्र तिची फॅमिली तिला सपोर्ट करते आणि ते सगळे जण मिळून मला छळत आहे. आता हा साक्षी सुद्धा खोट बोलत आहे. तेव्हा आता साक्षी म्हणते की ऐकून घे, तू शांत हो, या सगळ्याच टेन्शन घेऊ नकोस. ती पोरगी केव्हा मागू शकते की जेव्हा ती हे सिद्ध करू शकेल. आपल्या दोघांची अखेर आहे. जर ती ही गोष्ट सिद्धच करू शकली नाही, तरच मात्र ती हे सर्व करू शकते. त्यावरती सचिन म्हणतो की साक्षी, तू काय बोलतेस? तुला कळतं का? अग, आपल्या दोघांचा अखेर आहे, हे ते सहजपणे सिद्ध करू शकतात. त्यांच्याकडे पुरावे आहेत. तेव्हा साक्षी म्हणते की अरे, त्यांच्याकडे काय पुरावे आहे? हेच की तुझं आणि साक्षी शिखरे अखेर आहे. आणि जर साक्षी शिखरेच्या या जगामध्ये नाही राहिली, तर मग तेव्हा आता सचिनला इचं बोलणं काही कळत नसतो. तो विचारतो की म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे? त्यावरती साक्षी म्हणते की हो, माझ्याकडे एक प्लॅन आहे. त्यानंतर अर्जुन मात्र सायलीसाठी आता रूममध्ये मस्त थंडगार कल्पनेने पाठवलेलं दूध घेऊन येतो आणि म्हणतो की बायको घे ना, आईने पाठवलेलं आहे, मस्त दूध आहे. तेव्हा आता सायली म्हणते की हो, मी आत्ताच जेवलेली आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो की नाही, मी काही ऐकून घेणार नाही, दूध तर तुला घ्यावंच लागेल. तेव्हा सायली दूध घेत असते आणि म्हणते की बरं झालं तुम्ही मात्र घरातल्यांशी आज त्या केसबद्दल बोलले. अस्मिता ताईला तुम्ही सगळं काही नीट समजावून सांगितलं आणि मला अस्मिता काय म्हणाली माहिती आहे का? अर्जुनने छान सगळं काही तुझ्यासारखं समजावून सांगितलं मला. आणि हे बघा, तुम्ही जर असं समजूतदारपणे वागलात ना, तर मला मात्र तुमच्या आणखीनच प्रेमात पडल्यासारखं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की क्या बात है, आज चक्क बायको कौतुक. आणि असं वाटतं की आज सुरेखाही तरी कुठून तरी उगवला. तो काही उलटच बोलत असतो. सायलीला फारच हसायला येत आणि तो मून बद्दल बोललेला असतो की मून मात्र इकडून उगवला. त्यावरती सायली हसते हसते म्हणते आणि म्हणते की हे बघ, अहो ही म्हण आहे तर ती चंद्राच्या बाबतीत नाही, तर सूर्याच्या बाबतीत बोलली जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, माहिती आहे मला. रात्र
आहे ना, म्हणून मला चंद्राची आठवण झाली. आणि चल आता पटपट दूध पिऊन घे, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. अर्जुन सायली विचारते की काय दाखवायचं आहे. अर्जुन म्हणतो की सरप्राईज आहे. सायलीला सरप्राईज म्हणल्यानंतर फारच आनंद होतो. अर्जुन म्हणतो की पटकन दूध पिऊन घे आणि तोपर्यंत मी तुला दाखवतो, म्हणून तो कपाट उघडतो आणि तो कपाटामधून 2 असे छोटेसे उशा दाखवतो. आणि सायली म्हणते की आता नक्की काय आहे ते. अर्जुन म्हणतो की अगं, ह्या तर स्पेशल अशा उशा आहेत, नुसत्या उशा नाहीत, आता त्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. वास बरं. सायली म्हणते की अहो, मला तर कुठेही काही लिहिलेलं दिसत नाही. अर्जुन म्हणतो की बायको, अग तू असं काय करतेस. आणि तेव्हा तो उशांकडे बघतो तर त्यावर काहीच लिहिलेलं नसतं. ज्या बाजूने लिहिलेलं आहे तर त्या बाजू त्याच्याकडे असतात. खूपच छान छान असं रोमटिक त्याने उशात बनवलेले आहेत. छान असं त्यावर फादर वगैरे लिहिलेलं आहे आणि छान असे आकार त्यावर चिटकवलेला आहे. तेव्हा तर सायलीला ते फारच आवडतं. तर अर्जुन म्हणतो की ह्या मी बाहेरून उशा आणल्या होत्या आणि हे स्वतः डेकोरेशन मी केलं. एका उशीवर फादर असतं आणि एका दुसऱ्या उशीवर मदर असतं. सायली त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते की हो, आवडलं. आणि तिच्या डोळ्यातून पाणी येते. त्यावर अर्जुन म्हणतो की तू रडतेस कशाला, तुला जर आवडलं नसेल तर सांग सॉरी बर का. त्यावरती सायली म्हणते की अहो, रडत नाही मी, आनंद अश्रू म्हणतात याला. इतक्या प्रेमाने इतकं छान बनवलं त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं हो. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो ना, मला माहिती नव्हतं. आणि हे बघ बायको, या अगोदर मात्र मी तुला मला बाळ नकोय असं सांगून मोकळं झालो होतो आणि त्याचंही मात्र तुला खूप टेन्शन दिले होते. त्यामुळे त्याची भरपाई म्हणून आता मात्र यापुढे मी तुझी अशी काळजी घेणार, अशी काळजी घेणार. स्वतः म्हणशील की मी या जगातील बेस्ट बाबा होणार आहे. तेव्हा आता सायली म्हणते की ते तर मी आत्ताच म्हणाले. आणि आता म्हणते की थँक यू फादर टू मी. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, यू आर मोस्ट वेलकम मदर्स टू मी. दोघेही आता खूप छान खुश होऊन हसतात आणि खूपच छान आहे असं आताच म्हणते. तिला फारच आवडते. आणि आता सायली अर्जुनकडे बघून रोमांटिक होत असते. अर्जुन तिच्याकडे पाहत असतो. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सायली मात्र आता सारखे तन्वीचे ते फोटो सारखे पाहत असते. तेव्हा आता अर्जुन विचारतो की तू सारखे सारखे तन्वीचे फोटो का बघत असते, तिच्याबद्दल इतका का विचार करतेस. तेव्हा तर सायली अर्जुनकडे पाहते आणि मनात म्हणते, मलाच या प्रश्नाच उत्तर काही केल मिळत नाही. आणि ह्या फोटोशी, या मुलीशी माझं काय नात जोडलं गेलेलं तेच मला नाही कळत. त्यानंतर आता हा सचिन आहे तर तो मात्र त्याच्या आई वडिलांना घेऊन एका रूममध्ये येतो आणि म्हणतो की काही दिवस तुम्हाला येथेच राहावं लागेल दिवसासाठी. मी तुम्हाला येथे राहण्याचा आग्रह करतो आणि तुम्ही येथे सेफ असता. कारण मात्र या सचिनने त्याच्या आई वडिलांना कायमच रुद्र आश्रमात आणून ठेवलेलं असतं. आणि आता आणि तुझे आई बाबा आता कायमच्या वृद्धा आश्रमातच असतील असे स्वतःला म्हणतो. त्यानंतर इकडे सायली ही तन्वीचा तो फोटो पाहत असते आणि म्हणते की तुझ्याकडे बघितलं तर तू मला खरंच खूप जवळची वाटते. मला मात्र तुझा स्वतःचा भास होतोय. या मुलीला मी आतापर्यंत कधीही भेटलेली नाही, तर त्या मुलीबद्दल मला इतकी ओढ का वाटते. सायलीसारखा आता त्या मुलीचाच विचार करत आहे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.